सन्माननीय नगराध्यक्ष मान्यवरांना विनंती राहील आपले शुभास्ते शिवप्रतिमेला पुष्पहार करावा, दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचा शुभारंभ करावा। टाळ्या वाजवूयात, समोर दीप प्रज्वलन संपन्न होतोय। यशाच्या आड येणाऱ्या सर्व सीमा पार करून आकांक्षा पृथ्वीकडे रक्षक प्रतिष्ठानची वाटचाल ही आयुष्यातील अंधकार दूर होऊन ज्योतीच्या रूपानं तुमचं जीवन प्रकाशमान व्हावं यासाठी छत्रपतींची निष्ठांचा म्हणजे देखील सातारा राजधानी मराठ्यांची शिवप्रभूंच्या वास्तव्याची देशाची शान सातारा, आमचा अभिमान सातारा, आमचा स्वाभिमान सातारा। अशा या सातारा नगरीचं नाव उंचवण्यासाठी कायमच प्रयत्नशील असलेले रक्षक प्रतिष्ठानचे सुशीलदादा मोहोळ तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सप्रेम व्यक्ती स्टेजवर उपस्थित जिल्ह्यांना या ठिकाणी दिली जाते। सुशील भाऊ जाधव आपण करायची विनंती आहे। सातारा जिल्हा संघटक सुशील भाऊ जाधव आपले शुभ हस्ते शिक्षण समितीचे सभापती सन्माननीय शंकर कीर्तन साहेब यांचं स्वागत आपण करावाची विनंती आहे। टाळ्या वाजवून स्वागतासाठी आपण करावाची विनंती आहे। सुमित मयूर कांबळे सन्माननीय नगरसेवक सन्माननीय कंटीभाऊ कोरे आणि वैभव या कार्यक्रमाच्या निमित्तानं यानंतर स्वागत सन्माननीय प्रगती जाधव पाटील तरुणबाळांच्या आवृत्ती प्रमुख यांचं करावाची विनंती आहे। कंटीभाऊ कोरे आपल्याला विधानाच्या निमित्तानं स्वागत प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले सगळ्यांच्या स्वागतासाठी सगळे साताऱ्यातील प्रतिष्ठित मान्यवर स्वीकार करावा। संविधानाची पुरत आवर्जून या आणि यानंतर हे करत असताना सुशीलदादांचा एक संघटन करायची जे कौशल्य आहे त्यासाठी ते तुमच्या उपयोगासाठी ते आज इथं आणत आहेत, जेणेकरून आपल्याला जे स्किट असू देत किंवा सगळे जे विद्यार्थी आहेत जॉबचे जे काही प्रॉब्लेम आहेत यासाठी सुशीलदादांनी स्वतःहून जवळजवळ माझ्यामध्ये एक 60 कंपन्यांना इथं निमंत्रित केलेलं आहे। त्यांना आपल्याला त्यापासून रोजगार इथं निर्मिती होणार आहे। साधारण 2,500 ते 3,000 फॉर्मची रजिस्ट्रेशन झालेले आहे। म्हणजे हे होत असताना सुशीलदादांनी जे एवढ्या वर्ष काम केलं आहे ते सर्व समाजसेवेसाठी त्याचा उपयोग आज ते इथं सर्वांसाठी करत आहेत। त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की येत्या भविष्य काळात सुद्धा आज स्टेट लेवलच्या कंपन्या आहेत, म्हणजे आपल्या देश लेवलच्या आहेत, म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या सुद्धा त्या सुद्धा त्यांना इथं आणून निमंत्रित करून आपल्याला ते जॉबची संधी निर्माण करून देतील। त्याबद्दल मी दादांना धन्यवाद मानतो तुमच्या सर्वांच्या वतीनं की असेच आपण रोजगाराचे कार्यक्रम उपलब्ध करून देण्याचे संधी लोकांना प्राप्त करून द्यावी एवढं बोलतो थांबतो। आपला रोजगार मिळवण्यासाठी आपण बराच वेळ सगळं थांबला त्याबद्दल तुमची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो। स्टेजवरील माझे मान्यवर, माझे बंधुतुल्य मित्र राजेंद्रसिंह यादव, माझे लहानपणाचे मित्र अमोल भाऊ, आज मी इथे आयोजित केलेला कार्यक्रम दादा यांनी केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं। वी आर 5 फ्रेंड्स आम्ही आलो होतो इथे, पार्टिसिपेशन झालं, आमचं सिलेक्शन झालं। DMFS कंपनी चाकणमध्ये लोकेटेड आहे, त्यामुळे 25,000ची सॅलरी। थँक्यू फॉर ऑर्गनायझिंग दीज स्किल्स फॉर द फ्रेशर्स गाईज। थँक्यू।